मेष राशी परिवार सर्वांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार भाग्यवान मंडळी. मेष राशींच्या जातकांसाठी 25 ते 31 मे दरम्यानचा हा काळ अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा उलथाफालतीचा ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या आठवड्यात ग्रहांचा राजा आणि मेष राशीचा स्वामी मंगळ हा अश्विनी, भरणी आणि कृतिका नक्षत्राच्या प्रभावामुळे अशी दुर्मिळ व पराक्रमी स्थिती निर्माण करत आहे, जी तुमच्या आयुष्याला एक पूर्णपणे नवीन आणि अनपेक्षित कलाटणी देऊ शकते. विशेषतः या संपूर्ण 7 दिवसांच्या कालावधीमध्ये 2 अशा मध्यरात्री येणार आहेत, ज्या तुमच्या नशिबाची संपूर्ण दिशा पालटून टाकण्याची प्रचंड ताकद ठेवतात. या अद्भुत काळात काहींच्या समोर अत्यंत धक्कादायक आणि डोळे उघडणारे सत्य उघडकीस येईल, तर काहींच्या आयुष्यात दुरावलेली किंवा बंद झालेली जुनी नाती अचानक एका नव्या आशेने पुन्हा सुरू होऊ शकतात. या सोबतीने काही जातकांना धनलाभाची आणि पैशांच्या बाबतीत एखादी खूप मोठी गुड न्यूज मिळण्याचे प्रबळ संकेत ग्रहांच्या स्थितीवरून दिसत आहेत. पण सावधान, या काळात गडबडीत किंवा भावनेच्या भरात घेतलेला एक छोटासा चुकीचा निर्णयसुद्धा तुमच्यासाठी भविष्यात फार मोठा मानसिक त्रास आणि पश्चाताप निर्माण करू शकतो. म्हणूनच कौटुंबिक वातावरण, रक्ताची नाती, आर्थिक व्यवहार आणि तुमची मानसिक स्थिती यामध्ये या 7 दिवसात अचानक मोठे चढ उतार जाणवू शकतात. रात्रीच्या वेळी अचानक अस्वस्थता वाटणे, झोपेत विचित्र किंवा रहस्यमय स्वप्ने पडणे किंवा भूतकाळातील एखाद्या विशिष्ट व्यक्तीची सतत आठवण येणे या साध्या गोष्टी नक्कीच नाहीत. हा तुमचा राशीचा स्वामी मंगळ ग्रह तुम्हाला येणाऱ्या काळाची पूर्वकल्पना देऊ आधीच सतर्क करत आहे. या विशेष व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत अशा 3 महाभयंकर आणि मोठ्या घटनांविषयी, ज्या मेष राशींच्या लोकांच्या जीवनात प्रचंड खळबळ उडून देऊ शकतात. यासोबतच व्हिडिओच्या अगदी शेवटी मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावशाली आणि अचूक ज्योतिषीय उपाय सांगणार आहे, जो तुमच्यावर येणारे कोणतेही मोठे संकट किंवा अडथळे चुटकीसरशी दूर करू शकतो. म्हणूनच जर तुम्ही मेष राशीचे असाल आणि स्वतःचा जीव, रक्ताचा पैसा आणि कुटुंबाचे सुख मौल्यवान समजत असाल, तर हा व्हिडिओ न चुकता शेवटपर्यंत पहा आणि कमेंट्समध्ये तुमची स्वतःची रास मेष रास लिहायला अजिबात विसरू नका. मंडळी, 25 ते 31 मेच्या दरम्यान ग्रहांची वेगवान चाल, चंद्राचे भ्रमण आणि तुमच्या राशीवर पडणारी शनीची विशेष दृष्टी एकत्र येऊन जीवनात मोठा हल्लकल्लोळ आणि बदलांचे संकेत देत आहे. जे लोक गेल्या अनेक दिवसांपासून किंवा महिन्यांपासून विविध अडचणीमध्ये, कोर्ट कचेरीच्या कामात किंवा कर्जात अडकले होते, त्यांच्यासाठी आता खऱ्या खोट्यांचा फैसला होण्याची वेळ जवळ आली आहे. काहींच्या बाबतीत स्वार्थी आणि खोट्या लोकांसोबत असलेली जुनी नाती कायमची तुटू शकतात, तर काहींच्या नशिबात अचानक न मागता गुप्त धनप्राप्तीचे आणि थकीत पैसे मिळण्याचे योग प्रबळ होत आहेत. परंतु स्वतःवर संयम ठेवा, कारण घरातील ऊर्जा अचानक बदलू शकते आणि मन विचलित होऊ शकते. इतकेच नाही तर तुमच्या प्रगतीमुळे आणि यशामुळे तुमच्याच पाठीमागे काही मत्सरी लोक प्रचंड जळफळाट करत आहेत आणि गुप्तपणे तुमच्यावर पाळत ठेवून आहेत, असेही संकेत मिळत आहेत. आता वेळ आली आहे स्वतःची ताकद ओळखण्याची आणि शत्रूंपासून अत्यंत सावध राहण्याची. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी सांगितलेला दैवी उपाय तुमचे मोठे आर्थिक व शारीरिक संकट सहज टाळू शकतो. आणि कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी किंवा जय बजरंगबली असे लिहायला विसरू नका. तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते शहरसुद्धा आम्हाला नक्की कळवा. 25 मेच्या रात्रीपासून तुमच्या राशीवर चंद्र आणि राहूचा अंगारक योग सदृश विशेष प्रभाव सुरू होणार आहे, ज्यामुळे ही वेळ भावनिकदृष्ट्या खूप तीव्र आणि संवेदनशील ठरू शकते. ज्या लोकांवर तुम्ही डोळे झाकून सर्वात जास्त विश्वास ठेवला होता, त्यांच्याकडूनच या काळात मोठा मानसिक धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही जातकांना अचानक एखादा असा जुना फोन कॉल किंवा मेसेज येईल, जो तुमच्या भविष्याची पूर्ण दिशाच बदलून टाकेल. पैशांच्या आणि जमिनीच्या कारणावरून घरातील जुने वाद पुन्हा उफाळून येऊ शकतात, त्यामुळे तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा, कारण तुमच्या तोंडातून निघालेला एक चुकीचा शब्द समोरच्याला कायमचा दुखावून जाऊ शकतो. शब्द जपून वापरा आणि संयम ठेवा. काहींना अचानक लांबच्या प्रवासाचे योग येतील, पण रात्रीच्या वेळी उशिरा प्रवास करणे शक्यतो पूर्णपणे टाळा. ज्योतिषशास्त्रानुसार या काळात तुमच्या आजूबाजूला नकारात्मक ऊर्जा सक्रिय होऊ शकते, ज्यामुळे मन विचलित होणे स्वाभाविक आहे.
काही लोकांना मध्यरात्री अचानक 2 ते 3च्या सुमारास जाग येईल आणि मनात अनामिक भीती निर्माण होईल. या संकेताकडे दुर्लक्ष करू नका, कारण ग्रह तुम्हाला भविष्यातील संकटाची आगाऊ चेतावणी देत आहेत. या काळात आईवडिलांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घ्या आणि घरातील मुख्य देवाऱ्याजवळ दररोज गाईच्या तुपाचा दिवा लावा. यामुळे संकटाची तीव्रता मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि तुमचे रक्षण होईल. जर तुम्ही या गोष्टीची सहमत असाल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी मी सहमत आहे असे नक्की टाईप करा. आता अत्यंत लक्षपूर्वक ऐका त्या पहिल्या मोठ्या घटनेबद्दल, जी थेट तुमच्या अंगावर काटा आणू शकते. 28 मेच्या मध्यरात्री मेष राशींच्या काही जातकांच्या समोर एक अतिशय मोठे आणि लपवलेले गुपित उघड होईल. हे गुपित तुमच्या प्रेमसंबंधाशी, जवळच्या मित्रांशी किंवा स्वतःच्या नातेवाईकांशी संबंधित असू शकते. ज्या व्यक्तीला तुम्ही सुखदुःखात साथ दिली तीच व्यक्ती तुमच्या पाठीमागे काहीतरी मोठे कारस्थान रचत आहे किंवा मोठी गोष्ट लपवत आहे हे सत्य समोर येईल. या अनपेक्षित घटनेमुळे तुमचे मन पूर्णपणे हादरून जाईल. काही काळ प्रचंड शांतता पसरेल, पण लक्षात ठेवा, जे काही घडत आहे ते तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि डोळे उघडण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. देव नेहमी आपल्याला अगोदर थोडे दुखावून पुढे येणाऱ्या फार मोठ्या संकटातून आणि धोक्यापासून वाचवत असतो. मंगळाच्या प्रभावामुळे या काळात तुमची अंतर्ज्ञान शक्ती म्हणजेच सिक्स सेन्स प्रचंड वाढणार आहे. त्यामुळे मनात आलेली पहिली शंका किंवा भावना अजिबात दुर्लक्ष करू नका. जर एखाद्या व्यक्तीबद्दल मनात सतत संशय येत असेल तर त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असू शकते. या भीती आणि तणावाच्या रात्री ओम नमः शिवाय या महामंत्राचे 108 वेळा जप करा, ज्यामुळे तुमचे मन हिमालयासारखे स्थिर राहील आणि सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्ती दूर पळतील. कमेंट्समध्ये हर हर महादेव असे नक्की टाईप करा आणि आता पुढची घटना ऐकण्यासाठी सज्ज व्हा, कारण मोठी घटना अजून बाकी आहे. दुसरी मोठी घटना तुमच्या आर्थिक आणि करिअरच्या जीवनाशी थेट संबंधित असणार आहे. 29 आणि 30 मेच्या दरम्यान मेष राशींच्या लोकांचे अचानक नको ते खर्च वाढण्याचे संकेत आहेत. घरातील मूल्यवान इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होणे, वाहनांचा मोठा अपघात किंवा बिघाड होणे किंवा व्यवसायात गुंतवलेले पैसे अचानक अडकणे हे असे प्रकार घडू शकतात. काही लोकांना जुन्या कर्जदाराकडून त्रासाला सामोरे जावे लागू शकते. पण आश्चर्याची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे ज्या लोकांनी कठीण काळात सुद्धा संयमाने देवावर श्रद्धा ठेवली त्यांना अचानक प्रचंड धनलाभाचे मोठे योग बनत आहेत. एखादी जुनी थकलेली किंवा बुडालेली रक्कम या काळात अचानक परत मिळू शकते. तसेच सुशिक्षित बेरोजगारांना नवीन मोठ्या कामांची किंवा नोकरीची सुवर्ण संधी चालून येईल. मात्र कोणत्याही प्रकारच्या अतिलोभाला बळी पडून चुकीचा किंवा बेकायदेशीर निर्णय घेतला तर मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. हे लक्षात ठेवा. या काळात अनोळखी व्यक्तींवर किंवा नवीन भागीदारीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका आणि कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी घरातील मोठ्यांचा सल्ला दोनदा घ्या. मेष राशीचा स्वामी मंगळ आणि शनीचा प्रभाव सांगतो की तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल, पण देव तुमची कडक परीक्षा घेतल्याशिवाय राहणार नाही. जर तुमच्या घरात अचानक काळ्या मुंग्या मोठ्या प्रमाणात दिसत असतील तर हा सुद्धा लक्ष्मी आगमनाचा एक शुभ संकेत मानला जातो. घरात दररोज सकाळी तांब्याच्या कलशातून थोडे गंगाजल किंवा तुळशीचे पाणी शिंपडा, ज्यामुळे तुमच्या घरातील सर्व वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. आता ऐका तिसरी आणि सर्वात रहस्यमय घटना, जी 31 मेच्या मध्यरात्री घडणार आहे. या रात्री मेष राशींच्या काही लोकांच्या आयुष्यात एक मोठा भावनिक धक्का बसू शकतो. एखादी अत्यंत जवळची व्यक्ती तुमच्यापासून वैचारिक मतभेदामुळे अचानक दूर जाऊ शकते किंवा जुन्या कटू आठवणीमुळे मन प्रचंड व्याकुळ आणि अस्वस्थ होईल. ज्यांचे प्रेमसंबंध किंवा वैवाहिक जीवन आधीपासूनच तणावातून जात होते त्यांनी या रात्री विशेष काळजी घ्यावी, कारण अचानक फार मोठा गैरसमज निर्माण होऊन नाते तुटण्याच्या टोकावर पोहोचू शकते. काहींना त्यांचे जुने मित्र स्वार्थासाठी पुन्हा संपर्क करू शकतात. ही वेळ तुमच्या संयमाची आणि बुद्धीची खूप मोठी परीक्षा असणार आहे. मनात कुणाबद्दलही राग किंवा सुडाची भावना ठेवू नका, कारण या काळात घेतलेला कोणताही भावनिक आणि रागाच्या भरातील निर्णय तुमच्या पुढील अनेक वर्षांच्या आयुष्यावर वाईट परिणाम करू शकतो. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे आणि मातापित्यांचे ऐका. त्यांचा अनुभव आणि सल्ला या काळात तुमच्यासाठी देवाच्या वरदानासारखा सिद्ध होईल.
ज्योतिषशास्त्र सांगते की या कठीण काळात तुमच्या राशीला ऊर्जा मिळण्यासाठी हनुमानजी आणि माता दुर्गेची कृपा मिळवणे अत्यंत आवश्यक आहे. दर मंगळवार आणि शनिवारी हनुमंताच्या चरणी लाल फूल अर्पण करा किंवा सिंदूर अर्पण करा. यामुळे घरातील अंतर्गत तणाव संपून मनाला अद्भुत शांतता लाभेल. मेष राशींच्या लोकांना या संपूर्ण आठवड्यात तुमच्या आयुष्यात अचानक बदल हा शब्द प्रत्येक वळणावर अनुभवायला मिळेल. काही गोष्टी तुमच्या अपेक्षेपेक्षा खूप चांगल्या घडतील, तर काही गोष्टी पूर्णपणे तुमच्या इच्छेच्या उलट जातील. मात्र अजिबात घाबरू नका, कारण प्रत्येक मोठ्या वादळानंतरच शांतता आणि सूर्योदय होत असतो. जे लोक बराच काळ स्वतःच्या नशिबाला आणि देवाला दोष देत बसले होते, त्यांच्यासाठी प्रगतीचे नवीन मार्ग आता खुले होणार आहेत. पण त्यासाठी मनात अथांग संयम आणि श्रद्धा ठेवणे गरजेचे आहे. रोज रात्री झोपताना तुमच्या डोक्याजवळ म्हणजेच उशीपाशी तांब्यात स्वच्छ पाणी भरून ठेवा आणि सकाळी उठल्यावर ते पाणी घरातील एखाद्या मोठ्या झाडाला किंवा तुळशीला सोडून द्या. हा छोटासा पण चमत्कारी उपाय तुमच्यावरील सर्व वाईट ग्रहांचा नकारात्मक प्रभाव एका झटक्यात नष्ट करू शकतो. घरात जर सतत विनाकारण भांडणे होत असतील, तर दर मंगळवारी घरात मोठ्या आवाजात हनुमान चालीसा किंवा बजरंग बाण नक्की लावा. मनातील सर्व प्रकारची भीती हळूहळू दूर होईल आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. मेष राशींच्या जातकांनो, सध्या ग्रहांची कडक परीक्षा सुरू आहे, पण नेहमी लक्षात ठेवा, परीक्षा नेहमी त्यांचीच घेतली जाते ज्यांच्यामध्ये जिंकण्याची आणि संकटावर मात करण्याची अफाट ताकद असते. आता पुढे सांगितलेली गोष्ट प्रत्येक मेष राशींच्या व्यक्तीने अत्यंत लक्षपूर्वक ऐकलीच पाहिजे. तुमच्या आयुष्यात सध्या कोणती समस्या सुरू आहे ते कमेंट्समध्ये नक्की लिहा. या आठवड्यात काही जातकांना निसर्गाकडून किंवा देवाकडून काही वेगळे संकेत मिळू शकतात, जसे की अचानक घरातील चालू घड्याळ बंद पडणे, देवाचा दिवा अचानक लुकलुकणे किंवा दररोज रात्री एकाच ठराविक वेळेला अचानक जाग येणे. ज्योतिषशास्त्रात अशा गोष्टींना ब्रह्मांडीय ऊर्जेचे संकेत मानले जाते. विशेषतः मध्यरात्री 2 ते 3 वाजण्याच्या दरम्यान मन अस्वस्थ होणे हे ग्रहांच्या प्रभावामुळे होत आहे. त्यामुळे तुमच्या मनात सतत एखादी चिंता फिरत असेल तर ती दुर्लक्ष करू नका. देव तुम्हाला आधीच येणाऱ्या संकटापासून सावध करू असू शकतो. या काळात एकटे शांत बसून नकारात्मक विचार करत बसू नका. नेहमी सकारात्मक आणि चांगल्या लोकांच्या सहवासात राहा. मोठ्या आवाजात भांडणं करणे पूर्णपणे टाळा, कारण शब्दांची ऊर्जा या काळात तुमच्यावर खूप मोठा प्रभाव टाकणार आहे. ज्या घरात अचानक काचेची वस्तू फुटली तर ती लगेच घरातून बाहेर काढून मिठाच्या पाण्याने ती जागा स्वच्छ पुसून घ्या. हा उपाय नकारात्मक ऊर्जा आणि वास्तुदोष दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. आणि हो, रात्रीच्या वेळी काळे कपडे परिधान करून बाहेर जाणे शक्यतो पूर्णपणे टाळा. तुमच्या राशीतील काही नशीबवान लोकांना या काळात करिअरमध्ये एखादी खूप मोठी शुभवार्ता मिळू शकते. ज्यांचे सरकारी काम किंवा नोकरीचे काम अनेक वर्षांपासून रेंगाळले होते, त्यांना अचानक नवीन मार्ग सापडेल आणि अडथळे कमी होतील. नोकरीत उच्च पद आणि पगारवाढीच्या नवीन संधी चालून येतील, पण त्याचवेळी कामाच्या ठिकाणी असणाऱ्या गुप्त शत्रूंपासून आणि मत्सरी लोकांपासून स्वतःला सुरक्षित ठेवा. तुमच्या यशामुळे काही लोक नाराज होणार आहेत आणि तुमच्या प्रत्येक हालचालीवर वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत लक्ष ठेवले जात आहे. म्हणून तुमची कोणतीही गुप्त योजना किंवा बिझनेस प्लॅन प्रत्येकाला सांगत सुटू नका. या काळात सोशल मीडियावर जास्त वैयक्तिक माहिती किंवा कुटुंबाचे फोटो शेअर करणे टाळा, कारण मेष राशीवर नजर दोषाचा प्रभाव वेगाने वाढू शकतो. घराच्या मुख्य दरवाजावर शनिवारी किंवा मंगळवारी लिंबू आणि 7 मिरच्या टांगल्यास बाहेरची कोणतीही वाईट नजर घरात प्रवेश करत नाही. तसेच दर मंगळवारी किंवा शनिवारी गरीब आणि गरजू व्यक्तीला थोडे अन्न किंवा लाल रंगाच्या वस्तू दान करा. यामुळे तुमच्या राशीस्वामी मंगळ ग्रह प्रचंड मजबूत होईल आणि जीवनातील सर्व अडथळे क्षणात दूर होतील. मेष राशींच्या लोकांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, या आठवड्यात तुमचे नशीब एका क्षणात पालटण्याची क्षमता ठेवत आहे. ज्या व्यक्तीला किंवा ज्या संपत्तीला तुम्ही कायमचे गमावले असे समजत होता, ती पुन्हा एखाद्या चमत्कारासारखी तुमच्या आयुष्यात परत येऊ शकते. काहींच्या आयुष्यात नवीन खऱ्या प्रेमाची सुरुवात होईल, तर काही स्वार्थी लोक तुमच्या आयुष्यातून कायमचे दूर निघून जातील. पण प्रत्येक होणाऱ्या चांगल्या वाईट बदलामागे त्या विधात्याची आणि श्री स्वामी समर्थांची काहीतरी मोठी योजना असते, हे कधीही विसरू नका. रोज रात्री झोपण्यापूर्वी कुलदेवीचे आणि लक्ष्मीचे नाव घ्या आणि घरात सुगंधी अगरबत्ती किंवा कापूर लावा. यामुळे मनातील भीती कमी होईल आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल.
जर रात्री सतत वाईट किंवा भयानक स्वप्न पडत असतील तर झोपताना उशीखाली एक मोरपीस किंवा लहान हनुमान चालीसा ठेवा. हा उपाय अत्यंत प्रभावी आणि रामबाण मानला जातो. आता तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, तुमच्या आयुष्यात सध्या सर्वात मोठी चिंता कोणती आहे? पैसा, नाती की आरोग्य? हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा, कारण पुढील काही दिवस हे तुमच्यासाठी सामान्य नसणार आहेत. कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी किंवा जय बजरंगबली असे नक्की टाईप करा. मेष राशीसाठी येणारे हे काही दिवस खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील तर काही गोष्टी तुम्हाला जीवनाचा फार मोठा धडा शिकून जातील. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक मोठे संकट हे तुमच्यातील सुप्त शक्ती आणि आत्मविश्वास जागी करण्यासाठीच येत असते. या काळात मन शांत ठेवा, कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका आणि देवावर अथांग श्रद्धा ठेवा. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला मनापासून एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा आणि कमेंट्समध्ये जे माता दी नक्की लिहा. तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन सुंदर आणि अचूक राशी भविष्य व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.